एक्शन इंडिया टीव्ही न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। वणी येथे वसंत जिनिंग मध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न। दिनांक 30 जून 2026 बुधवारला अखिल भारतीय महिला काँग्रेसचे अध्यक्ष अलका लांबा यांच्या सूचनेनुसार प्रदेश महिला काँग्रेसचे अध्यक्ष सान्यताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी समिता गोरे यांच्या प्रमुख उपस्थित वणी येथे महिला काँग्रेसची बैठक वसंत जिनिंग येथे आयोजित करण्यात आली होती। नारी शक्ती वंदन अभियान 2023 आज व आत्ताच लागू करा, ST-SC तसेच ओबीसी महिलांना आरक्षण मिळावे या मागणी अंतर्गत स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात आले। यावेळी पंतप्रधान मोदी यांना पोस्टकार्ड पाठवून देशाच्या निम्म्या लोकसंख्येला राजकीय प्रक्रियेत समान सहभाग मिळावा यासाठी महिला आरक्षण कोणताही विलंब न करता लगेच लागू करण्याची मागणी करण्यात आली। महिला आरक्षण हा किंवा राजकीय प्रतिनिधित्वाचा विषय नसून तो महिलांचा घटनात्मक हक्क, समान संधी व लोकशाही अधिक समावेशक व सक्षम करण्याचा आहे। या बैठकीदरम्यान महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालय यांच्यासाठी मिस कॉल अभियान राबवले। संसद व राज्य विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण लागू करण्याची जोरदार मागणी केली। या बैठकीत असेही नमूद करण्यात आले की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांनी आपल्या नेतृत्व गुणांचे व कार्यक्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण दाखवून दिले आहे। त्यामुळे आता संसद आणि विधानसभेमध्ये ही महिलांचा पुरेसा सहभाग निश्चित करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षा, रोजगार, सामाजिक न्याय आणि जनकल्याण असे संबंधित प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातात। या कार्यक्रमाचे आयोजन यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वंदना आवरी, शहर अध्यक्षा श्यामा तोटावार, तालुका अध्यक्ष चंद्रकला उराडे यांनी केले। या कार्यक्रमात प्रामुख्याने यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन नाईक, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय खाडे, वसंत जिनिंगचे अध्यक्ष प्रमोद वासेकर, तालुका अध्यक्ष विकेश पानघटे, नगरसेविका करुणा कांबळे, अलका मुवाडे, निलिमा काडे, माया कोरडे, वणी तोडासे, सुरेखा वडीचार, दर्शना पाटील, विवेका नवले, सविता रासेकर, मंदा सोनारखन, सविता गंधेवार, मनीषा निब्रड, उज्ज्वला दोडके, वर्षा वाडई, संगीता वाडई मोठ्या संख्येने महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे संचालन मनीषा खापणे यांनी केले, प्रास्ताविक वंदना आवरी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्यामा तोटावर यांनी केले। मुख्य संपादक विनोद माहुरेसह उपसंपादक रमेश आसुट